एकेकाळचे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेले अमोल खुने यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे. ते आपल्या सोबत आहेत. आज तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे. काय नेमकी चर्चा झाली आहे, काय सांगा? चर्चा का नाही, ते आपलं हे नार्को टेस्टसाठी मागणी केली ती आपण, पण थोडा कालावधी थोडे दिवस मी थांबणार आहे आणि मी 100% उपोषणाला तर बसणारच आहे. महाराष्ट्रात काय मी कुठं बी बसू शकतो. हा महाराष्ट्र छत्रपतीचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात मी कोण्या बी कानेकोपऱ्याला उपोषणाला बसू शकतो आणि मी बसणार. मला न्याय देवता 100% देणार आणि मी ते सिद्ध करून टाकणार की मी गुन्हेगार नाही आणि हे डाग लावून मी मरणार नाही. पोलीस अधीक्षकांना आज तुम्ही दुसऱ्यांदा भेट दिली आहे, काय वाटतं? काय नाही, बोललो तर आम्ही, रिस्पॉन्स दिला साहेबांनी. साहेब खूप चांगले आहेत. पण शेवटी आपल्याला काय आता कोर्टातूनच मागणी करायची, कोर्टातूनच हे करून आणि बसणार मी. मला 100% न्याय देणार. मी कधी चुकीचं वागलेलं नाही आणि वागणार बी नाही आणि माझ्या रक्तात बी ते नाही. मनोज जरांगे पाटील असे म्हणतायत की तुम्ही कोणाची तरी सुपारी घेऊन बोलतायत, कसं बघताय त्याकडे? मी जर कोणाची सुपारी घेतली असती तर माझ्या 7-12 वाढ झाली असती. मी 4 व्हीलरमध्ये इथं आलो असतो. 10-20 पोरं माझ्या संग राहिली असते. आज काय आहे माझ्याकडे? मी हाय असाच आहे ना. आणि त्या नार्को टेस्टमध्ये येईन ना, मला कोण सुपारी देते, काय केलंय, काय नाही, ते सर्व येईन त्याच्यात. देणारा बी घटणार का नाही ह्याच्यात, सुपारी देणार बी. त्याच्यामुळं असे आरोप, बिनबुडाचे आरोप करायला नाहीत पाहिजे पाटलांनी. कारण माझं योगदान काय हे मला माहिती आणि हे सत्य लपत नाही, एक दिवस सर्व उघडं पडतंय. त्याच्यामुळं ते त्यांच्या पायरीने राहावं, मी माझ्या पायरीने राहतोय. मी कधी काय चुकीचं वागलेलं नाही आणि वागणार बी नाही. उगा मला ट्रोल कोणी करू नये आणि मी कुणाच्या ट्रोलला आहे का भीक घालीत नाही, मी भीत नाही कुणाला. 96 कोळी असाल तर चिखला गावाला भेट दिली असती असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय, कसं पाहत? मला ते लय बोलले 96 कोळ्या, तो कुठे गेले जाता आता, लय मला म्हणजे लय खाल्ल्या पायरीचं बोलले. पण मी काय म्हणतोय माहिती का, तुम्ही बी 96 कोळीत ना. नाशिकला तुम्ही हल्ला हे करायला, काळे झेंडे दाखवायला गेले पृथ्वीराज चव्हाण साहेबाला मराठा आरक्षणच्या टायमाला. तुम्ही पळून आले, तिथे 6 मावळे अडकले, त्यांच्यावर केस झाली. तुम्ही तिथून पळून आले. पुन्हा सदावर्तेवर हल्ला करायला गेलो तर आम्ही तिथून बी तुम्ही पळून आले. आणि तुमच्या गावातून बी तुम्ही गाव सोडून पळून इकडं ह्याला आले, महाकाळ्याला. आणि पुन्हा आंदोलनातून बी तुम्ही पळूनच गेले. मग पळून जाणारा कोण आहे ह्याचा विचार करा. माझाचा इतिहास काय आहे, ते आमच्या बहिणीवर तिथं जे घटना घडली ते आता ते सांगतोच मी तुम्हाला. तर तिथं हे बी पळून आले, पण आम्ही त्यांना तोडलं का नाही. कोर्टात आम्हाला 5 वर्षाची शिक्षा लागली. आम्ही 20 महिने जेलला होतो. आणि मला कमेंट करणाऱ्याला मी एवढंच सांगतोय, बाबा हो, तुम्ही 4 दिवस जेलला राहू शकत नाही तर समाजासाठी 20 महिने जेल काढले आणि 5 वर्षाची शिक्षा आहे, हे असं बोलू नका. आणि तुम्हाला एक सांगतो, ह्यांना वाटत असं ना असं तसं, श्रीपाद चिंदमला जेलमध्ये मारणारा मीच आहे. माझे बी नंबरकारी आहेत बरं का ते केसमधले. बाबूराव वाळेकर असतील, गणेश खुने असतील, राजेंद्र जराड असतील. पण त्या मॅटरमध्ये बी माझ्या अंगावर 25-30 काट्या मोडल्या होत्या. त्या टायमाला जेलर साहेब होते, शेळके साहेब ते होते. 25-30 काट्या मोडल्या असतील. पण माझा स्वभावच असा आहे, मी सराला 18 पकड जातीला धरून चालणारा माणूस आहे. माझे एवढे मित्र घालते त्या जेलला, नगर जेलला, अहिल्यानगर जेलला. तर तुम्हाला त्यांची जात सुद्धा सांगतो. एक वडार समाजाचा होता, एक बौद्ध समाजाचा होता, एक मातंग समाजाचा होता आणि एक वंजारी समाजाचा होता. ते बी बिचारे माझे मित्र ऐकते हे बैठ आणि ते सुद्धा ह्याच्यावर प्रतिक्रिया देते ना. एवढं काम केलेलं आहे मी. श्रीपाद चिंदमला मारलं त्या टायमाला, महापूर होते ते अहिल्यानगरचे. त्याला बी काळीच लागतं वागाचं. 96 कोळी म्हणूनच असले कामं केलेली आहेत मी. आणि तुम्ही मला काय सांगता ते आता याला न्याय द्यायला? तिथं ते काय ते मी तर म्हणतो SITची चौकशी लावा तिथं. SIT कुणाचं काय त्याच्यात कट सारा निघेल ना. डायरेक्टच तुम्ही जायचं आणि माते भडकायचे, समाजात जातीवाद पेरायचा, हे चांगलं नाही. ती पवित्र भूमी विदर्भाची, बुलढाणा जिल्हा म्हणजे विदर्भ जे आहे ते तिथं पवित्र भूमी. राजमाता जिजाऊंचा जन्म तिथं झालेला आहे. पंजाबराव देशमुख ची मातृभूमी ती. आणि पुन्हा संत तुकडोजी महाराज असतील, संत गाडगे बाबा असतील, यांची पवित्र भूमी. आणि तुम्ही तिथं जाऊन जातीवाद पेरीत असतान तर हे चुकीचं. एखाद्या जातीला एकेरी भाषात जर असं बोलत असताना, मी काय म्हणतोय, तुम्हाला काय मोठं व्हायचं तेव्हा
माझा त्याला विरोध नाही, फक्त मराठा आरक्षणावरच काम करा. जाती जातीत असा तेढ निर्माण करू नका. ह्याचे परिणाम आहे का खूप वाईट होते. तो गोरगरिबाच्या संसारात लय माती काढली जाते आणि ह्या गोरगरिबाचे माते भडकून त्यांच्या संसाराचा कमून वाटोळं करतात. ह्याच्यात फक्त फायदा काय तुमच्यासारख्या नेत्याचा झालेला, पण गोरगरिबाचं लय वाटोळं होतं. हो, आज मी बघितलं 5,000 मुलावर येतं गुन्हे पडले ते आंदोलनाचे. कुणाला खेटावं लागतंय? कोणचा नेता आला का, कोणचा समाजातला का, संघटनेतला कार्यकर्ता का कोणी आलं का ह्यांना मदत करायला? त्यांच्याच आईबापाला त्यांना सोडावं लागेल ना. त्याच्यातल्या मुलाचं काय शिक्षण सुरू आहे, उद्या जर त्यांना कुठे नोकरी लागली तर काय किती किती अवघड आहे. वराला माझी एवढीच कळकळून विनंती, बाबा हो असं बांधावर बसून काही बी कमेंट घाण टाकू नका. आपण सगळ्यात मोठेत महाराष्ट्रात, मी मान्य करतो आपण 96 कोळी मराठात, पण असं चुकीचं वागू नका ना. अरे काय कमेंट करतात तुम्ही एकामेकाला, मला बी करतात, मी ते नाही म्हणत, पण कुणीच कुणाला अशा घाण कमेंट करू नका, एवढ्या खालच्या पातळीचं वागू नका. किंवा आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते, शाहू फुले आंबेडकर, हे जे होऊन गेलेत महापुरुष, ह्यांच्या विचारावर चला. 100% महाराष्ट्र लय ह्याच्या पुढे जाईल. आणि जातीवाद संपन्न, 18 पगड जात हे गावगाड्यात गुन्ह्या गोविंदाने नांदते ना, त्याच्यामुळे आहे का हे जातीवाद संपला पाहिजे. जातीवादात काही मजा नाही. ही गोष्ट आहे, काही गोष्ट घडून गेल्याच्या नंतर मग ह्या गोष्टीचा भरपूर पश्चाताप येतो. जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जे डील केले आहेत, तुम्ही असा आरोप केलेला होता, नेमका काय आहे हा आरोप? ते आरोप आता SIT तर नार्को टेस्टमध्ये येईन, उघड होईल. आणि मी जर त्यांची सुपारी घेतली असली तर मी बी उघड होईल ना. त्याच्यात विनाकारण आहे का, कुणी कुणाला बोलू नये, कुणी कुणावर विनाकारण टार्गेट करू नये. मला गुतून ह्यांना वाटलं काय मी लय मोठा होईल, पण ह्याच्यात तुमचंच कुठंतरी नाव खराब झालं का सिद्ध? अहो तुम्ही मला काय ट्रोल केलं राव, माझ्या घरच्याला सारा बीपीचा सुकावरचा आधार झाला, माझ्या घरचे कोणत्या टेन्शनमध्ये, तर ह्याने माझ्यावर काय आरोप काय एवढा घाण केला. मी वयाचे 15 वर्ष मी समाजासाठी घातले होते, काय नाही केलं मी. मराठा आरक्षणाला बैलगाडी वडीत नेणारा माणूस आहे मी. पायी बैल नव्हती वडीत नेलेली, 25 पोरं होते. मी नाही म्हणत मी एकट्यानेच वडली, त्याच्यात मी माझे सहकार्य येतं. पण हे चुकीचं, असे कुणावर आरोप करू नका. स्वतःची मीडिया कमी झाली म्हणून कुणाला बळीचा बकरा करू नका. तुम्ही लयत आता तुमच्या शिष्टमंडळमध्ये ह्याच्यामध्ये बी एवढले बॅनर गाड्या घोड्या कुठून. अरे आम्हाला अनेक 70,000ची मोटरसायकल घडली नाही, 70 लाखाचे बॅनर लावलेत तुम्ही महाराष्ट्रामध्ये. 10 फुटावर गल्ली ते दिल्ली, काय आंतरवली ते मुंबई, महाराष्ट्रात कुठे सभा असली तर बॅनर. हे पैसे येतात कुठून? तुमच्या कमाया काय आहेत अशा? अरे आम्हाला जर समजा तुम्हाला भेटायला यायचं म्हटलं तर 100-200 कुंकून तरी बघावं लागतं. तुमच्याकडे ह्यांच्याकडे डायरेक्ट 60-60, 70-70, 50-50 लाखाच्या गाड्या कुठून. एक काळ असा होता ह्यांच्याकडे मोटरसायकलमध्ये टाकायला पेट्रोल नव्हते. हे डायरेक्ट अचानक वाढ कसं काय होती? तुम्ही मला ह्याचं उत्तर द्या ना. तुम्ही म्हणतात ना तुम्ही काहीतरी ठोस पुरावे घेऊन बोला, मग हे डायरेक्ट वाढ कुठून होती अचानक? असं काय पिकायला लागलं ह्या 2-2.5 वर्षातच की सातबाऱ्यात वाढ, बंगले गाड्या घोड्या काय नो बाय नो असं? माझी कम नाही वाढ झाली, 15 वर्ष झाली मी चळवळीत आहे. तुम्हाला काय वाटतं, कुठून आल्या त्या गाड्या घोड्या? तुमचं मत काय? माझं मत हेच, मग समाजाच्या नावावर कुठेतरी पोळी भाजायची, करायचं आणि दाखवायचं. आणि मला तर एवढं ट्रोल झालंय, बाबा काय शिव्या देतात लोक, काय नाही. पण मी बी एवढा पालता काळजाचा आहे, मला माहिती मरण पण शरण कुणाला जाणार नाही. कारण मी बी 96 कोळी मराठा आहे. मी फक्त छत्रपती संभाजीराजाच्या विचारावर चालणार आहे. 100 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलेले आहेत, 100 वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा 1च वर्ष वाघ नाही, 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1च दिवस वाघ होऊन जगा. आणि त्याच तत्वावर चालतोय मी जे महामानव होऊन गेले त्यांच्या तत्वावर चालतोय आणि त्याच तत्वावर चालणार. काय मरण तर अटळ आहे. काय खरं आता इथून मोटरसायकलवर जायचं, कुठं काय होईल सांगता येते का? त्याला बी दम लागतंय. 96 कोळीचं रक्त हे काळीच बिंदू दाड्या छातीचं आहे. हो द्या कुठं काय होईल. मला असं वाटतंय का तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून? 100% आहे. कोणापासून नेमका? यांच्यापासूनच माझ्या जीवाला धोका आहे. मी कुठं आता मला तर यावंच लागतं ना. माया मागे असे लपडे तर मोटरसायकलवर आले, काय बी होऊ शकते. आणि इकडं बघा, टाईम आल्यावर तर मग खेटावंच लागते. मला 10-20 जणांनी मारलं तर काहीतरी होईच ना. माझ्याकडून बी काहीतरी प्रतिउत्तर भेटेनच ना. कारण मला बी तयारीतच राहावं लागते ना. पण हे चांगलं नाही. जातीवाद करू नका, काय मजा नाही ह्याच्यात. हे सोडून द्या सर. बरं, आता यापुढची भूमिका काय असणार आहे नेमकी तुमची? पुढची भूमिका काय? पुढची भूमिका काय नाही, माझी एवढीच भूमिका आहे. जर जगलो तर महाराष्ट्रातला जातीवाद सारा संपवात. 18 पगड जातीने गुन्ह्या गोविंदाने नांदावात. आणि हे आरक्षणाचं जे लढाई मोठ्या भाऊ आज संकटात आहे, आरक्षणाची गरज आहे, तर 100% हे जे बारकाले भाऊ आहेत महाराष्ट्रातले, म्हणजे
छोट्या छोट्या जातीतले हे 100% मोठ्या भावाला मदत करतील आणि स्वार्थाने मदत करतील आणि 100% पाठीमागे उभा राहतील. बरं, ही आरक्षणाची लढाई कुठेतरी वेगळ्या मार्गाने जाते तुम्हाला असं वाटतं? 100% चालेल ना. जातीवादच व्हायला लागला ना सारा, जिथं तिथं जातीवाद काही बी करायला लागली तर. अहो मी काय म्हणतोय, आज महाराष्ट्राला एवढी गरज आहे महाराजाची हे तर किल्ले तर किल्ल्यात सुधारणा करा. जे किल्ले पडझड झाली हे किल्ले 100% आहे का व्यवस्थित बांधून आहे का, जुना आपला इतिहास काय आहे महाराजाचा हे दाखवायचा प्रयत्न करा. ते आहे का म्हणजे साऱ्या लोकांना कळून द्या. महाराजाचे मावळे कोण होते 18 पगड जातीतले, साऱ्याचा इतिहास समोर येऊन द्या. हे किल्ले हे बांधा, हे काय हे जातीवाद हे संपून टाका, काही उपयोग नाही ह्याच्यात. बरं, पुढची भूमिका काय असणार आहे आंदोलनाची की उपोषणाची? उपोषण नाही तर आंदोलन 100%. मी महाराष्ट्रात कुठं बी बसू शकतो आणि कुठं बी काही करू शकतो. जाऊन द्या आता, काय माझं संपलेलंच आहे, माझ्या मागे कुणीच नाही. ही लढाई खूप माझी आहे का, हारलो तरी बी आहे का नावलंय होणार आहे माझं ह्या लढाईत, कारण मी एकटाच आहे. काय म्हणत ना, जो हारकर बी जितकर बी हारता हे काही विषय बाजीर काही ते तसं मला ते डायलॉग नाही येत, पण 100% आहे का मी हारलो तरी बी माझं आहे का खूप नाव होणार, कारण एकटाच आहे. सरायला माहिती आहे ह्याच्या मागे कुणीच नाही, तरी बी लढतोय. मग ह्याची आहे का 100% येणार काळात भविष्यात आहे का मी मेलो तरी बी आहे का लोक माझं नाव घेतील, मला म्हणतील खरं होतं बिचारं एकटंच लढत होतं त्या टायमाला, ह्याचं कुणी ऐकलं नाही. पण वेळ निघून गेल्यावर काय असते. अगदीच आपण पाहिलं तर मी कुठेतरी एकटाच आहे आणि यानंतरची जी भूमिका असेल ती आंदोलनाची उपोषणाची असणार असल्याचं देखील आता अमोल खुने यांनी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजय गाडे, LS मराठी, जालना.